मित्रांनो, तयार आहात का? कारण आज आपण जाणार आहोत फिलिपिन्समधल्या कावासन वॉटरफॉलमध्ये. हा फक्त वॉटरफॉल नाही, इथे आहे कॅनरिंग ॲडव्हेंचर. उंच कड्यावर उड्या, निळशार थंड पाणी, घसरगुंडी आणि फुल ॲड्रेनलिन रश. एक चूक आणि गेम ओव्हर. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना फ्रॉम सेबू फिलिपिन्स. आजचा जो दिवस असणार आहे तो माझा सगळ्यात ॲडव्हेंचरस असणार आहे माझ्या होल्स फिलिपिन्स ट्रिपचा. कावासन वॉटरफॉल आणि कॅनिंगच्या ट्रिपला जे खूप ॲडव्हेंचरस आहे, खूप मोठे मोठे क्लिप जम्प्स आहेत तिथे करण्यासाठी आणि जोरदार जबरदस्त मजा येणार आहे. तर मी बाईक रेंट केली ही काल तुम्ही बघितलं असेल, ते 290 वाली हीच ती बाईक आहे. या बाईकने जाणार 2 ऑप्शन आहेत. एक तुम्ही डायरेक्ट इथनं टूर अरेंज करू शकता जो कॉस्ट करतो अराउंड 1700 पेसो. काही जण 1900 पण घेतात, काही जण 2000च्या वरसुद्धा जातात. तर डिपेंड आहे तुम्ही कोणाकडनं बुक करताय. आणि त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं, लंच वगैरे, जाणं येणं एव्हरीथिंग. पण मी चूज केलं बाईकने जायचं कारण मला त्यानंतर अजून 1-2 प्लेसेस कवरअप करायच्यात. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुम्ही मिस नाही करू शकत. खूप जबरदस्त मजा येणार आहे. चला तर निघूयात. भावांनो, काय मजा येते ना, सांगू शकत नाही. रिकामे रस्ते आहेत, खूप कमी लोक आहेत, जसं की बघू शकता. बघा अख्खा रस्ता रिकामा आहे इकडे पण. त्याच्यामुळे जी राईड करायला मजा येते ना, खतरनाक. आणि माहीत नाही, साऊथ ईस्ट एशियामध्ये जनरल जे स्कूटर आहेत ना त्याला भारी असतात. ही दिसायला लय बारकी आहे पण ज्यात ताकद लई आहे, त्यामुळे फुल मजा येते. आणि आत्ता माझ्यासमोर असा कुठं व्ह्यू आहे, आपण तिकडून आलो आहे. फक्त आता 2 किलोमीटर राहिले कावासन वॉटरफॉल. तर चला निघूयात पुढे लगेच. सो इथं आल्यावरती कळालं, ऑनलाईन प्राईस बघितली होती मी खूप जणांची की 1500 आहे. पण असा सीन झाला की इथं आल्यावरती कळतं की 2100 स्टँडर्ड प्राईस आहे इथे. तर चांगलं राहील तुम्ही जर मेबलमधूनच बुक केलं, कारण तिथे 1700 आहे ऑलमोस्ट. आणि आत्ता मी या भावाला कसा तरी कन्व्हिन्स केलं 1600ला. हा झाला आहे रेडी. ॲक्शन कॅमेराला स्विच होतो आहे. थोडासा माईकचा इश्यू, कारण माईक आत ठेवायला लागेल. पूर्ण पाण्याचीच ॲक्टिव्हिटी आहे, तर थोडं व्हॉईसचा प्रॉब्लेम झाला, तेवढं थोडासा ॲडजस्ट करा. इथं सध्या लॉकर वगैरे आणि बॅग्स वगैरे ठेवल्या आहेत. शूज एक्सचेंज केलं आहे मी आत्ता. ह्याचे पण 100 फिलिपिनो पेसो गेलेत. डिपेंड आहे, म्हणजे प्राईस अशी काही फिक्स नाही आहे ॲक्च्युली. जे मीच व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये कम्पेअर दाखवत होतं. ChatGPT खरं निघालं आत्ता, कारण ChatGPT सांगत होतं 2100 आहे. मी म्हणत होतं नाही, कमी असणार. घेतले मी कमी करून, बट स्टील. सो चला भेटूया डायरेक्ट कॅनरेकला. फायनली इथे आलो आहे आता. ॲक्च्युली इथं सिस्टम अशी वाटतं काहीतरी की तुम्हाला पहिले एक गाईड घ्यावा लागतो, मग तो एका एजन्सीकडे जातो, तो त्यांना ह्याचे गिअरचे वगैरे पैसे देतो आणि ती एजन्सी तुमच्याकडून थोडीफार डॉक्युमेंटेशन साईन करून घेते. आणि त्यानंतर तुम्ही तिसरी बाईक घेता, म्हणजे त्याची बाईक आणि माझी बाईक, दोन्ही बाईक आपण वापरू शकत नाही. आय डोंट नो असं काय. बरं, त्या तिसऱ्या बाईकने तुम्ही इकडे येता ना. तुम्ही मागे बघू शकता खूप सारे ग्रुप पण आला आहे. मला टोटल 1600ला तो भाऊ रेडी झाला. त्यानंतर त्या बाईने आहे ना शूजचे एक्स्ट्रा चार्ज केलेत. मला या भावाने सांगितलं की हे सगळं इन्क्लूड आहे, पण ती बाई बोलली नाही, 100 जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत, ते तुम्हाला द्यावे लागतील. सो आता थोडीशी ब्रीफिंग चालू आहे. आपण झिपलाईनसुद्धा बुक केली आहे. झिपलाईनचे 600 एक्स्ट्रा आहेत, पण वरती ते खूप फास्ट आहे आणि खूप हायने जाते, भारी आहे. त्याच्यामुळे मी झिपलाईनसुद्धा घेतली आहे. ओके, हा आपला गाईड भाऊ जुली. जे झिपलाईनचं आहे ते प्रायव्हेट आहे. माझे येते खतरनाक आहे आणि ॲडव्हेंचरस आहे. काहीतरी खूप दिवसांनी काहीतरी ॲडव्हेंचरस करतो. नाही, प्रत्येक जागी डॉक्युमेंट साईन करावं लागतात पण असे. ओके, छोटंसं आहे पण ॲड्रेनलिन रश आहे पूर्ण. भीती काय वाटत नाही, एकदम भारी. फक्त आहे ना मध्ये हवा येत होती, ते असं खालत होतं, बाकी काय विषय नाही. पण भाऊ एकदम मस्त. आपल्या भावाने आयफोनमध्ये पण व्हिडिओ काढला आहे, तुम्हाला तो बघायला भेटेलच.
जर आम्ही बाय हे चूज नसताना केलं तर आम्हाला एक अर्धा तासाचा किंवा 15-20 मिनटाचा आहे ना ट्रेक अजून ॲड झाला असता. पण इथं आलो आहे ना एवढ्या लांब येऊन जर ते नाही करायचं काय अर्थ. प्रत्येक जागी अशी एंट्री आहे बघा. खूप ह्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने आहे ना सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. सो भावांनो अशा प्रकारचा ट्रेक आहे. नो यू आय विल फॉलो यू. वा पाणी थंड आहे राव चांगलंच. पण पाण्याचा कलर भाई एक नंबर. भाऊ माझ्या आई पण सोबत फुल रिस्क घेतोय. भावानी फक्त पाण्यात भिजवावं नाही आता कार्यक्रम होईल माझा. चला आता दुसऱ्या जंपला चाललोय. पाणी वाढीव आहे पण पाणी म्हणजे सुंदर आहे सुंदर. हा कुठनं नेतोय भाऊ काय माहित. भाई पाण्याचा फ्लो लई आहे. भावांनो पोहायला शिका. उड्या मारतोय खपाखप पण काही सेकंदासाठी पाण्याच्या खाली लय भारी वाटते. आता अजून एक उडी मारायची इथून पूर्ण खाली. पण खतरनाक मजा येते. फुल ॲड्रिनल रश आहे. फुल ॲड्रिनल रश आहे. हा बघा माझ्या आयफोन सोबत किती रिस्क घेतोय. भाऊ आयफोन घेऊनच चाललाय हातात. तर समोर बघू शकता ग्रुप आलाय एक आणि प्रत्येक जणांसोबत एक गाईड आहे. ह्यांनी असं प्लॅन केलं ना एखादी ओल्ड माणसं पण इथे येऊ शकतात जे फिजिकली एवढी फिट नाही आहेत ना. हे तुम्हाला खूप हेल्प करतील. आता 7 मीटर जी आत्ताच्या आपल्या ह्याच्यामधली सगळ्यात हायेस्ट जंप असणार आहे 10 मीटरची आहे. पण तिथं वॉटर थोडं कमी आहे. पाणी कमी असल्यामुळं ती सध्या नाही आहे. पण आता आपण ही वाली करणार आहे. आपल्या मागं काही स्नॅक सेंटर पण आहे जर कोणाला काही खायचं असेल तर. आता काही जण माझ्या पुढे जंप करतायत. हाईट आहे भावांनो. कॅमेऱ्यात कळते का नाही मला माहीत नाही पण चांगली हाईट आहे. हे असल्यामुळं आपण काय मरणार नाही त्यामुळे आपण बिंदास जंप करणार. जे होईल ते होईल. टॅक्सी वॉटर टॅक्सी. जिथं तुम्ही छोटासा ब्रेक घेऊ शकता. खूप सारे शॉप आहेत इथं ॲक्च्युली. हे फायटर कोंबडे आहेत. त्यांचे पाय बांधून ठेवलेले असतात जनरली. खूप सारे आहेत इथं. इथल्या लोकांना जास्ती क्रेज वाटतं फायटिंगचा. भावाला व्हिडिओ मी सांगितले होते यूट्यूबसाठी पाहिजे तर अशी शूट कर आडवे. पण भावाने सगळे व्हिडिओ सरळ शूट केले ते मला आत्ता कळतं आहे. बट ठीक आहे ॲक्शन कॅमेरामध्ये आहे ते व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. चला आता पुढे चाललो आहे. जी फायनल स्टेप आहे ऑलमोस्ट तिथं 10 मीटर हाईटची एक जंप आहे. आत्ता मी जी लास्टवाली केली ती 7 मीटरची होती. ती पण कम्पॅरेटिव्हली चांगली होती. सुरुवातीला थोडेसे पाय कापले पण नंतर डायरेक्ट ब्लँक माइंडने उडी मारून टाकली. झालं मॅनेज. इथं जर वाटलं तर उलटा होऊन उडी मारेल. माझे खाली बघताच येणार नाही पण उडी तर मारणार फिक्स आहे. मजा येते या खतरनाक मजा येते.
हॅलो. ऑलमोस्ट टूरच्या शेवटी आलोय आपण. माझ्या मागं व्ह्यू बघा, एक ब्रिज आहे आणि त्याच्यावरती आहे. सुंदर जागा आहे, खरंच खूप सुंदर आहे. वरती आता मला समजतं जे पैसे ते घेत आहेत ना, टोटली वरतीच आहेत. कारण एक पूर्ण गाईड तुमचे फोटोज व्हिडिओज काढण्यापासून ते खूप बारीक बारीक गोष्टींना हेल्प करतो. असं नाही की तुमच्यासोबत फक्त येतोय जागा दाखवायला, खूप चांगल्या प्रकारे हेल्प पण करतो तो. सेबूमधल्या सगळ्यात उंच शिखरावरती जायचं ठरलं, पण रस्ता नाही, लोक नाहीत, आजूबाजूला पूर्ण शांतता. आणि अचानक गाडीचे पेट्रोल संपते. काय झालं पुढे हा धक्कादायक अनुभव पुढच्या व्हिडिओमध्ये.